यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर। नमो बुद्धाय. सर्वांचं मी स्वागत करते यूसीएन बुद्धा वाहिनीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सामनेरी धम्मसूची. त्यांचं मी खूप खूप स्वागत करते. साधू साधू साधू. तर जसं की मी पाहत आहे की तुम्ही म्हणजे बऱ्याच कालावधीपासून नागपूरमध्येच राहत होते आणि नागपूरमध्ये तुम्ही ॲज अ गुड बँकर म्हणून पण तुम्ही काम केलेलं आहे. SBI मध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसला तुम्ही कार्य केलेलं आहे. आणि सांसारिक जीवनामध्ये असताना कुठून एक्झॅक्टली तुम्हाला बुद्धांबद्दल प्रेरणा मिळाली तुमच्या जीवनामध्ये? ही प्रेरणा मला माझ्या परिवारापासूनच मिळाली, माझ्या आईवडिलांकडूनच मिळाली. कारण ते बुद्धिझमला मानणारे होते आणि आम्हाला सुरुवातीपासून सर्व आम्ही बुद्धिझमच्या ह्याच्यामध्ये होतो. पण सगळे आम्ही जॉबवर असल्यामुळे आम्हाला धर्माविषयी होतं. पण आम्हाला हे जसं भिक्षू होण्याचं एक स्वप्न होतं माझं. आणि एक भिक्षूची एक परिस्थिती मला बघायची होती की आज भारतामध्ये भिक्षुणीची जी परिस्थिती आहे अगदी गौण आहे. त्यांना पाहून लोक थोडे म्हणजे हे करतात, निग्लेक्ट करतात त्यांना. तर मला असं म्हणायचं असं काय आहे याच्यामध्ये की म्हणजे याच्यामध्ये काय कमी आहे. त्याच्यामुळे मला हा विचार होता की आपण 10 दिवसाचा तरी आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे एका बँकिंग मध्ये जॉब करत असताना लक्झरियस फॅसिलिटीज, सगळ्या सुखसुविधा ते सगळ्या असताना त्याचा आनंद उपभोग घेताना कुठेतरी म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नाही एक मोठं स्वप्नच की जणू काही कोणाला IAS IPS ऑफिसर व्हायचं आहे, तर कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, पण कुठेतरी एक चांगल्या फॅसिलिटीज असताना तुम्हाला असं वाटलं की नाही माझं स्वप्न आहे, मला भिक्षुणी व्हायचं आहे. आणि 10 दिवस तुम्ही सामनेरी बनलात. मग एकंदरीत तो अनुभव कसा होता तुमचा? तो इतका म्हणजे अविस्मरणीय आणि इतका ज्याला काय म्हणता येईल की बाबा तो इतका म्हणजे आनंददायक होता की जो ज्या आयुष्यभरामध्ये तो असा क्षण माझ्या लाईफमध्ये नाही आला. की म्हणजे मी म्हणजे त्याचं म्हणजे मला त्याचं हे करताना मला ते शब्द पुरे पडतात की हे म्हणजे मी सांगू शकत नाही. इतकं अविस्मरणीय आणि खूप सुंदर असं तो क्षण आहे होता तो मला. तर जसं तुमचं काय रुटीन असायचं 10 दिवसाचं तुम्ही सामनेरी बनलात तेव्हा, आणि तुमचे केसही सुंदर लांब होते, मग तुम्ही कसं काय एकंदरीत तो थोडंसं सांगाल आमच्या दर्शकांना? तर ते सगळ्यात आधी आपल्याला त्यागच करायचा असतो ना भिक्षू म्हटलं की. तर ते काही नियम असतात. तर ते नख, दंत, केसा असं ते नियम असतात. ते आपल्याला त्याचा त्याग करावा लागतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे आकर्षक करतात, ज्या गोष्टीमध्ये दुसरे आकर्षित होतात आपल्याकडे, तर त्या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा असतो. म्हणून ते त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. पण बाकीच्या लोकांना थोडा त्रास झाला. जे मला जे लाईक करत होते किंवा जे मला बघत होते त्यांना त्रास झाला की एवढे लांब केस कापायची हिंमत कशी काय झाली. तर जसं की भिक्षू भिक्षुणी हे जीवन आपल्याला जगायचं, तर आपल्याला त्यागाची अशी भावना पाहिजे, सोडता आलं पाहिजे. अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटची खूप मोठी प्रॅक्टिस आहे हे ना. तर आपण जर असं अटॅच राहिलं तर आपण सोडूच नाही शकत. पण इतके सुंदर तुमचे लांब केस तुम्ही कापले, मग तुमचे जे निकटवर्तीय जवळीक अशा आहेत तुम्हाला प्रिय असे, त्यांना खूप दुःख झालं, त्यांना खूप त्रास झाला ह्या गोष्टीचा. तर तुमचं रुटीन कसं असायचं 10 दिवसाच्या सामनेरीमध्ये? 10 दिवसाच्या रुटीनमध्ये आम्हाला सकाळी 3:30ला उठावं लागत होतं. अर्ली मॉर्निंग, पहाटे. त्याच्यामध्ये तुमचं जे प्रातःविधी आटपल्यानंतर मग ध्यान साधना असायची. त्याच्यानंतर चॅन्टिंग असायची, बुद्धवंदना वगैरे असायची. नंतर आम्ही चारी केला जायचो. अच्छा. आमचं ट्रेनिंग थायलंडला झालं. आम्ही भिक्षाटनला आम्ही 10 किलोमीटर जाऊन 10 किलोमीटर परत आम्ही यायचो. तर ते इतके म्हणजे ते पात्र पहिल्यांदा जेव्हा मी ते पात्र घेतलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की कधीच मागायची सवय नव्हती ना असं. तर ते थोडंसं असं थोडं हे वाटलं. पण मग नंतर मग म्हटलं नाही की तेव्हा त्याच्यामुळे आपला अहंकार निघतो हे लक्षात आलं. मग जेव्हा लोकांकडे तुम्ही जात होते पात्र घेऊन, तेव्हा तुम्हाला लोकांच्या काय रिॲक्शन्स आल्या? कसा तो अनुभव होता तुमचा? तो अनुभव खूप छान होता. कारण आमचं ट्रेनिंग थायलंडला झाल्यामुळे तिथले जे लोक आहेत ते खूप श्रद्धावान आहेत. तर ते आमच्या जायच्या अगोदरच ते रेडी राहायचे. ते असे वाकून आपले ते आमच्यासाठी घेऊन बसायचे, गरम गरम भात वगैरे नाही का. ते आमची वाट बघत असायचे. तर जसं आता तुम्ही भारतामध्ये पण चारिका करता,
बाहेर थायलंडला वगैरे, हम्म. तर काय थोडासा डिफरंट वाटतो का तुम्हाला? भारतामध्ये थोडंसं प्रसन्नचित्ता नाही राहत लोकांची, म्हणजे आले बरं. बा आता यांना द्यावंच लागेल असं एक भावना असते. ओके. म्हणजे थोडा भावनेमध्ये फरक असतो आणि भावना खूप मेन असते. हा, म्हणजे श्रद्धा, श्रद्धा, भावना. भावना ह्या गोष्टी म्हणजे बुद्धांनी सांगितलंय की ही भावना, मैत्रीशील आणि भावना ह्या 3 गोष्टीचं त्यांनी सांगितलंय. ती भावना अशी भारतीय जे उपासक आहेत त्यांच्यामध्ये खूप कमी लोकांमध्ये दिसतं तेवढी. असं नाही ते तिकडे फॉरेनला वगैरे कसं की 100% दिसतं ते. पण त्याच्यामुळे खूप छान वाटलं चारिका केल्यामुळे, की आम्हाला ते आमचा तो हे स्वाभिमान आहे, अभिमान म्हटला तो आमचा कमी झाला. अच्छा, अभिमान कमी झाला. हा. आणि कुठेतरी म्हणजे असं वाटलं का की काही पर्सेंटेज अहंकाराला पण थोडासा तडा लागलेला आहे, हा, हा. किंवा कुठेतरी माझा जो इगो आहे, अहंकार आहे, त्याच्यावर मला काम करायला खूप मदत झाली आहे, असं काही तुम्हाला जाणवलं? हो हो, मला मदत झाली आहे त्याच्यामुळे. कारण अहंकार हा दुसरा कुणी काढू नाही शकत आपल्यामधून, तो आपल्यालाच काढावा लागतो. आणि तो बुद्धांनी आपल्याला ती ट्रिक दिलेली आहे. म्हणजे जे जे आपण भिक्षा जी चारिका करायचं ज्यांनी सांगितलं त्याच्यासाठीच, की तुमचा अहंकार दूर झाला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यांचं घेतो आपण, तेव्हा आपल्याला थोडंसं नमतं घ्यावं लागतं, वाकून घ्यावं लागतंय ना त्याच्यामुळे. तर जसं आपण बघतो की महिलांना खूप साऱ्या म्हणजे समस्यांना तोंड द्यावं लागतंय. भिक्षुणी जीवनामध्ये पण तसंच आहे, सांसारिक जीवनामध्ये तसं आहे. आणि पूर्ण भारतामध्ये आपण म्हटलं की महिला जर म्हटली तर तिला खूप सारे चॅलेंजेस असतात, खूप साऱ्या समस्यांना तोंड देऊन परिस्थितीला सामोरं जाऊन त्या महिलेला पुढे जावं लागतं. तर असं तुमच्या जीवनामध्ये काही प्रसंग? भिक्षुणी जीवनातले नाही, माझ्याकडे तर हाच चॅलेंज होता की मी करू शकते की नाही. पहिल्या दिवशी मी जेव्हा जीवर घातला तेव्हा मला सांभाळून होत होतं. मी म्हटलं हे काय मी चुकीचं काम तर नाही केलं असं मला थोडं वाटलं. पण नाही, म्हटलं बाकीचे लोक करतात आणि माझी एक म्हणजे एक सवय आहे नैसर्गिक, की दुसरा करतोय तो पण माणूस आहे आणि आपण पण तेच व्यक्ती आहे, त्याला पण तेवढे सवय आहे. त्याच्यामुळे तो करतो तर आपण का नाही करू शकत, ही भावना माझ्या लहानपणापासून असल्यामुळे मी काही पण करू शकत होते. त्याच्यामुळे मी हा चॅलेंज एक्सेप्ट केलं. मग महिला भिक्षुणी संघ आणि जे पुरुष भिक्षू आहे संघ आहे, काही थोडंसं तारतम्य, डिफरंट असं काही जाणवते का? हो, जाणवतो. कारण स्त्रिया म्हटलं की त्या थोड्या हेच असतात ना, म्हणजे एकमेकांना तेवढं कोऑपरेट नाही करत. जसं भिक्षुणी, जसं भिक्षू असतात तर ते समजून घेतात स्त्रियांना. असं थोडा डिफरंट मला जाणवला. पण ते कसं बऱ्याचशा गोष्टी आपल्यावर पण निर्भर असतात. कारण आपण दुसऱ्याला आपल्या अँगलनी बघतो, त्या व्यक्तीच्या अँगलनी बघत नाही. त्याच्यामुळे तसं आपल्याला वाटतं की हा आपल्याशी वेगळा वागत आहे. कदाचित आपल्यामध्ये पण ती काही चूक असू शकते, असं आपण हे करू शकतो त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन. आणि आपल्यामध्ये पण सुधारणा करू शकतो आपण. बुद्धाची अशी कोणती टीचिंग तुम्हाला खूप जास्त प्रिय वाटली तुमच्या ह्या प्रवासामध्ये? मला बुद्धाची टीचिंग म्हणजे ते आई वडिलांना देव समजा. अच्छा. ती म्हणजे खूप. आणि ते म्हणाले की जे वृद्ध लोक आहेत ते वृद्धांची सेवा करणं ही माझी पूजा आहे. तुम्ही माझी पूजा करू नका आणि माझ्यासोबत तुम्ही कितीही वर्ष बसले, कितीही दिवस बसले तरी मी तुमचं भलं करणार नाही. तुम्हाला तुमचं स्वतःचं भलं करायचं आहे. मी सांगितल्या मार्गावर चालाल तर तुमचं भलं होईल. हे खूप आवडलंय मला त्यांचं. ते कशामध्ये आहे? महामंगलसूत्र. हो, त्याच्यामध्ये पण आहे. तर जसं आता थेरी गाथा पण तुम्ही वाचली असेल, थेरी गाथामध्ये कोणत्या तुम्हाला, जसं आता 72 दे थेरी आहे, त्यातला कोणती एखादी थेरी तुम्हाला खूप आवडली किंवा प्रेरणादायी वाटली तुमच्या जीवनात? मला हे आम्रपालीचं आवडलं. अच्छा. आम्रपालीचं आवडलं कारण त्या खूप म्हणजे रूपवान होत्या. म्हणजे त्यांच्याकडे एवढं सौंदर्य होतं की त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे एकदा कोणी बघितलं की तो बघतच नाही, म्हणजे असं वेडच होऊन जायचं. तर त्याच्यामुळे तो नगरामध्ये खूप असं अशांतता फैलली होती. प्रत्येक जण तिला म्हणजे मला मिळाली पाहिजे, प्रत्येक जण तिला आत्मसात, तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामुळे तिथे निर्णय घ्यावा लागला की तिला नगरवधू म्हणून घोषित करण्यात आलं होतं. म्हणजे वैशालीमध्ये त्या खूपच सुंदर आणि खूप छान होत्या त्या. तर त्यांची जीवनशैली, त्यांचा जो प्रवास आहे, ती थेरी म्हणजे तुम्हाला खूप जास्त छान वाटली, प्रेरणादायी. आणि तुमच्या आतापर्यंतच्या ह्या जीवन प्रवासामध्ये जेव्हापासून तुम्ही भिक्षुणी बनलात, तर असा काही आनंदाचा क्षण जो खूपच म्हणजे तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता? तो आनंदाचा क्षण मी तुम्हाला सांगू शकते की महाप्रजापती आहेत, ज्या बुद्धांच्या आई होत्या. त्यांनी जो त्यांना प्रवज्जा करण्याकरिता त्या कपिलवस्तू ते
वैशालीला जो त्यांनी पदयात्रा केली होती हा, 500 हा, हा. भिक्षुणीची, आणि ते आम्ही 100 भिक्षुणींनी केली, तो क्षण माझ्या जीवनातला खूप मोठा अमूल्य आणि आनंदाचा. आनंदाचा क्षण होता, की त्याची मी म्हणजे त्याचं वर्णनही करणं मला म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये. हम्म, हम्म, हम्म. मग आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या म्हणजे कंट्रीमध्ये तुम्ही गेलेल्या आहात आणि कसा कसा एकंदरीत अनुभव आहे तुमचा? ट्रेनिंगला तर मी इथेच गेली होती, थायलंडला. थायलंडला. त्याच्यानंतर बुद्धगया हम्म. आणि साधारण बुद्धगयाला आता किती वर्षापासून तुम्ही राहत आहात? 2 वर्षापासून तिकडे. ते मागच्या वर्षी मी 8 ते 9 महिने तिथे राहिली होती, मार्च टू डिसेंबर. तिथे परत आणखी एक सामनेरी शिबिर मी अटेंड केलं होतं, धम्मदिना आई आजींची. ओके. त्याच्यासोबत त्यांचं 49 सामनेरी झाल्या होत्या तेव्हा. हा हा. तर धम्मदिनाच्या आई जे आहेत त्यांच्यासोबतचा कसा अनुभव आहे तुमचा? त्यांचा खूप सुंदर आहे अनुभव, आणि त्या खूप छान म्हणजे गुरु आहेत अच्छा. आणि खूप छान मार्गदर्शन करतात. त्यांचं कमांड खूप आहे, त्या सगळ्यांना म्हणजे कंट्रोल करू शकतात, आपल्याला पण शिकवतात त्या अगदी प्रेमाने. तर आता साधारण चिवर घेऊन तुम्हाला किती वर्ष झालेली आहेत? आता मला 29 मार्चला मला 2 वर्ष कंप्लीट होतील. 29 मार्चला 2 वर्ष. हा. तर हा चिवर घेतलेला जो तुमचा जीवन प्रवास आहे तुम्हाला असाच पुढे घेऊन जायचा आहे की कसं काय मला एकंदरीत पुढे तुमचा? घेऊन जायचं आहे, पण बुद्धाने काय सांगितलंय की तुम्ही म्हणजे वर्तमानमध्ये राहा. त्याच्यामुळे मी भविष्याचं काही मी असं कमिटमेंट केलेलं नाही, म्हणजे काही असा निर्णय घेतलेला नाही, पण माझं हे सतत चालू आहे याच्यामध्ये. तर तुम्ही आनंदी आहात की हे मागील 2 वर्षापासून तुम्ही हो. साधारण ह्याच्यामध्ये आहात चिवर वगैरे? खूप आनंदी आहे मी. आधीच्या पण लाईफमध्ये आनंदी होती, आणि मी ॲडवर्ड कंडिशनमध्ये पण मला म्हणजे आनंदी राहायची सवय आहे, पण ह्याच्यामध्ये जो मला आनंद मिळत आहे, आणि मी माझ्यामुळे पुष्कळ लोक प्रेरित आहे, म्हणजे यंग मुली, लहान मुलं, त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे की कोणीतरी आपल्याकडून काहीतरी प्रेरणा घेत आहे, आपण काहीतरी धम्माचं त्यांना देऊ शकतो, धम्माचा प्रचार करू शकतो, याचा मला आनंद आहे. आता आजकाल आपण बघतो की जे छोटे मुलं आहेत ते खूप मोबाईल वगैरे पाहतात, टीव्ही पाहतात, खूप जास्त म्हणजे डिप्रेशन, चिडचिड, इरिटेशन असं सुरू आहे. तर एकंदरीत आपल्या ध्यान साधना बुद्धाच्या टीचिंग मधून कशी मदत होऊ शकते अशा मुलांना? तर ती आम्ही अशी मदत करतो की जे आलोका ट्रस्ट इथे जे आहे ना, आलोका ट्रस्ट तिथे आम्ही लहान मुलांचे महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आम्ही विपश्यनाचे लहान मुलांचे 10 ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांचे आम्ही शिबिर घेतो. अच्छा. आमचा ग्रुप आहे 12-13 लोकांचा. आम्ही पर्सनली कॉन्ट्रिब्युशन करून त्यांचं सगळं हे करतो. धम्मदान असतं तिथे, त्याच्यामध्ये भिक्षूंना भोजन असतं, विहाराला दान असतं, मुलांना भोजन असतं, आणि आचार्यांना पण असतं त्याच्यामध्ये. तर आता मुलं खूप जास्त म्हणजे मोबाईल पाहतात, टीव्ही पाहतात, डिप्रेशनमध्ये जातात. तर त्यांना मेडिटेशनच्या माध्यमातून बुद्धाच्या टीचिंग मधून त्यांना बाहेर काढता येऊ शकते? नक्की काढता येते, येतात मुलं बाहेर. येतात बाहेर. हो, जसं आता तुम्ही शिबिर वगैरे घेत आहात तर कसे काय अनुभव राहतात मग तुमचे? खूप छान राहतात. मुलं सांगतात, त्यांचे आईवडीलच सांगतात आपल्याला. आधी आईवडीलच पाठवायला तयार नाही राहत, पण मग हळूहळू ते तयार होऊन जातात. मग एकदा मुलगा आला की मग ते कंटिन्यू करतात. मग असे साधारण अजूनपर्यंत असे किती मुलं घडले? बरेचसे मिळले, कारण आमच्या शिबिरमध्ये कमी कमी 100 ते 150 मुलं असतात. अच्छा. आणि काही काही तर म्हणजे एकदम परमनंट, म्हणजे नेहमी येणारे असतात मुलं. काही येत नाही, काही नाही येत, पण काही काही रेग्युलर आहेत. काही काही रेग्युलर आहे. आणि त्यांना जे 10वीला जे प्रिपेअर झाले होते त्यांना बरेचसे पर्सेंटेज वगैरे आहे, तर त्यांना आणखी म्हणजे विश्वास बसला की नाही, मेडिटेशन केल्याने फरक पडतो, जाणवतो ना मेडिटेशन म्हणजे. हा हा हा. तर बुद्धाने असे कोणकोणते ध्यान साधना सांगितलेले आहेत? मेडिटेशन सांगितले, ध्यान साधना म्हणजे श्वासावर केंद्रित करायचं. हे सगळ्यात मोठी त्यांची हे आहे की आपल्या याच्यामध्ये राहायचं, वर्तमान काळामध्ये राहायचं, आणि श्वासाकडेच बघायचं. आपल्या श्वासावर जे काय घडतंय ते बघायचं, आपल्या शरीरावर काय काय संवेदना होत आहेत त्यांना जाणायचं. शरीरावर कुठे संवेदना होत आहेत तिथे डोळे बंद करून पाहायचं, आणि ते असं बघायचं की ते आता अनित्य आहे, की त्या थोड्या वेळात संपणारे आहेत. म्हणजे त्याला म्हणजे अशा त्याला बघायचं आहे, फक्त त्याच्याकडे फक्त बघायचं आहे त्याला, म्हणजे त्याचा उपभोग नाही घ्यायचा आहे किंवा त्याच्यामध्ये दुःखामध्ये नाही जायचं आहे. अच्छा. म्हणजे जास्त वेदना झाल्या तर त्याला दुःख, आनंद झाला तर त्याच्यामध्ये म्हणजे हे नाही व्हायचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये मिसळून नाही जायचं आहे. तुम्ही त्याच्या
फक्त समतेत राहायचं सांगितलंय. म्हणजे न्यूट्रल न्यूट्रल राहायचं, मध्यम जो हा. मार्ग बुद्धाने सांगितलं त्याच्यामध्ये राहायचं आहे. की जसं आता दुःख झालं तरी त्याचा अवाक दुःख न करता आणि सुख झालं तरी त्याचा खूप जास्त डीप सुखाचा अनुभव न घेता आपण त्याला न्यूट्रल आणि मध्यम मार्गामध्येच राहायचंय. तर जसं आता बुद्धाने जे ध्यान साधना सांगितलं ना, आनापानसती आहे, जस्ट सिटिंग आहे, मैत्री भावना आहे, विपश्यना आहे, वेगवेगळ्या ध्यान साधना सांगितलेल्या आहेत. तर जसं आता कायानु उपस्सना तुम्ही सांगत आहात, शरीरावरती जर कुठे जर वेदना होत असतील तर डोळे बंद करून त्या वेदनेकडे पाहायचंय, त्याला फील करायचं आहे. त्या अनित्य आहेत, नष्ट होणार आहेत, असं म्हणजे त्या मनातल्या मनात आपल्याला तसं बोलायचं आहे विपश्यना. तर विपश्यनाचा तुमचा कसा एकंदरीत अनुभव आहे? माझा खूप सुंदर अनुभव आहे. माझं पहिलं 98 मध्ये मी पहिलं शिबिर केलं होतं माहुरझरीला आणि फर्स्ट याच्यामध्येच मला पूर्ण त्याचं हे झाले आहे. कारण काही काही लोक म्हणतात की लवकर होत नाहीये, पण मला त्याचं आत्मज्ञान पहिल्याच शिबिरमध्ये झालं होतं. मग बरेच मी इगतपुरीला वगैरे केले. माझा आता जस्ट 2-3 महिन्या अगोदर 20 डेजचं पण झालंय. अच्छा. तर सतत प्रॅक्टिस मध्ये असते मी. अच्छा. तर जशी आता आपण बघतो की सतत जर प्रॅक्टिस करत गेलं तर मग उंच मानसिक अवस्था ज्या आहेत, श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरहंत, तर तुम्हाला असं वाटतंय की आपण प्रॅक्टिस करत राहिले तर ह्या उच्च मानसिक अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो? हो, असं वाटतं मला. आशावादी आहे आपला जो धर्म आहे, बुद्धिस्ट धर्म आहे, हा आशावादी आहे. तर आपण ती गाठू शकतो. आपण जर आपण हे केलं तर टार्गेट केलं किंवा एक आपलं त्याला काय म्हणू शकतो, आपण एक अधिष्ठान केलं तर आपण ते गाठू शकतो. संकल्प पाहिजे. संकल्प. तर ध्यानाचा असा कोणता अनुभव, जसं का प्रीतीचा अनुभव आहे है ना, वितर्काचा अनुभव आहे, असे वेगवेगळे अनुभव येतात मेडिटेशनचे, ध्यान साधनेचे जे वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, त्यातल्या एखाद्या कोणत्या पायरीचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे? तिथे असा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. पण जसं एखादं आपल्याला आता जसं मुलांची आठवण वगैरे आता तो प्रकार माझ्यामधून निघून गेला आहे. ओके. असं मी मुलांना सतत फोन वगैरे करत नाही किंवा मी कुठे जाते तर मुलांना सांगत नाही. म्हणजे असं नाही की बाबा त्यांच्याशी मला काय, पण मी मला स्वतंत्र एक मी डेव्हलप केलं आहे. ओके. की नाही म्हणजे हे माझे पार्ट आहेत, पण हे आता याच्याशी माझा काही संलग्न नाहीये आणि मी इंडिव्हिज्युअल राहू शकते. कारण बुद्ध पण एकटे होते, बाबासाहेब, बरेच लोकांना मी पाहते एकटं असताना. तर मी म्हटलं आपण का नाही करू शकत, म्हणजे ही माझ्यामध्ये ती आहे. तर मी थोडासा प्रयत्न करून बघते. तर कोणाला असं वाटतं की मुलांशी नाही बोलत, काय बुद्ध हे सांगतात का ते, पण आपल्याला कसं त्याच्या आसक्तीतून निघायचं आहे ऍक्च्युली. मुलं तुमच्या म्हणतात की बोलत नाही वगैरे, फोन नाही, मुलं नाही म्हणत, मुलांना कळतं माझ्या, पण इतर लोकांना, म्हणजे तुम्ही इतर लोक म्हणतात हा तुम्ही भिक्षू का झाले, तुम्हाला काय त्रास होता. आता त्रास होते तेव्हा भिक्षू होतात का? ओके. म्हणजे प्रश्न म्हणजे खूप असे असतात की बरोबर. त्रास नाही, जेव्हा आपल्याला त्रास देते तेव्हा भिक्षू व्हायचं कधीच नाही सुचत आपल्याला. नाही, बरोबर आहे. आपण त्या दुःखात एवढे डुबलेले असतो की आपल्याला काहीच सुचत नाही की बाबा आपण याच्यातून म्हणजे आपण मरून जाऊ की आत्महत्या, असंच विचार येतात, पण कधी भिक्षू बनायचा विचार येत नाही. असं असतं. आता बरेच लोक म्हणतात की तुम्हाला काय त्रास होता, काय दुःख होतं तुम्हाला जे तुम्ही भिक्षुणी झालात, पण दुःख असल्यावरतीच भिक्षुणी होतं असं बिलकुल नाही आहे. दुःख हे आहे सगळ्यांना, कंपल्सरी आहे. हे एक तुमचं जसं जन्म होतं तसं दुःख तुमच्या सोबतच जन्मतं. जन्म हा दुःखातच होतो ना. जन्म हे दुःखाचंच कारण आहे. दुःखाचं कारण आहे आणि ते आसक्तीमधून निर्माण झालेलं आहे की आई वडिलांच्या आसक्तीमधून आपली निर्मिती झाली आहे. तर याला सोडायचं असलं तर आपल्याला थोडं याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अटॅचमेंट डिटॅचमेंटची प्रॅक्टिस करत आहात तुम्ही आणि करायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि ते आपण स्वतः जेव्हा प्रॅक्टिस करत जाऊ तेव्हा आपल्याला आपली चेतना किती डेव्हलप झाली ते आपल्याला कळते है ना. आपलं शारीरिक, मानसिक आपण किती हळूहळू डेव्हलप होत आहोत. बाकी संसारिक जीवनामध्ये वेगवेगळी मानसिक अवस्था राहते प्रत्येकाची, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ह्याने ते अनालायसिस करतात की आपापल्या मताने ते सांगत असतात, मांडणी करतात. तर जसं आता तुम्ही भिक्षुणी जीवन जगत आहात 2 वर्षापासून, तर कुठे ना कुठे अभ्यासामध्ये, वाचण्यामध्ये तुम्हाला जसं 64 योगिनी आहे, डाकिणी, ह्यांचा काही अभ्यास, ह्या एक्झॅक्टली कसा काय थोडक्यात सांगू शकाल त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल माझा काही अनुभव नाही, पण ह्या मार्गावरच चालून त्या झालेल्या असतात. बुद्धिझमच आहे हा जो सर्वत्र सर्व संप्रदायामध्ये जे पण आहेत त्याच्यामध्ये बुद्धिझमच आहे. कारण हे बुद्धिझम मधूनच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त होऊ शकतो, पण तेच आहे. त्याच्यामुळे त्या झालेल्या आहेत काही.
आता काही देवाला पुजतात तर त्या देवदासी झालेल्या बरोबर. आहेत, नाही का? हम्म. असं म्हणजे ते प्रत्येकातून काही ना काही असं झालेले आहेत. हम्म, हम्म, पण बुद्धाच्या ज्या मार्गातून जे झाले आहेत त्या भिक्षुणी झालेल्या आहेत. हम्म, हम्म, हम्म. बुद्धाने जे मार्ग झाले आहेत त्याच्यामध्ये कोणी म्हणजे असं जसं देवाला- डाकिनी योगिनी ज्या म्हटलेल्या आहेत त्या एक साधारण साधकच, साधक. पण एक साधारण साधक जरी प्रॅक्टिस करत गेला, हा. साधना करत गेला, तर त्या मानसिक अवस्थेपर्यंत, त्या एनर्जी पर्यंत तो पोहोचू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ती पॉवर, शक्ती तशी ती डेव्हलप होऊ शकते हळूहळू, असं म्हणायचंय. हा, ते भिक्षू जे जीवर घेतात ना ते उपासिकच असतात आणि ते त्याच्यामधूनच ते निर्माण. आता मी पण उपासिका होती, उपासिका होती. मी भिक्षूंना दान करायची किंवा भिक्षूंना 1 महिन्याचं भाषण, जेवण माझ्याकडनं, मी त्यांना काय लागतं काय लागतं सगळं बघायची. म्हणजे मला कोणी सांगत नव्हतं, मी माझ्या मनानेच करायची ते. तेव्हा हे भंते जे आले होते ना आपले, मोठा इंदोऱ्यावर असतात ना ते भंतेजी, तेव्हापासून आम्ही लहान होतो त्यांच्यासोबत आम्ही राहायचो. तर जसं आता तुम्ही जे आहे तुमचं जीवन सुरू आहे भिक्षुणीचं, आणि मग तुम्ही बँकिंग मध्ये होतात आधी, तर एकंदरीत ह्या प्रवाहामध्ये कुठेतरी तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी असं काही जाणवते का? असं काही आहे का? म्हणजे बँकिंग मध्ये आणि याच्यामध्ये दोन्ही हा, याच्यामध्ये. बुद्धिझमचं विचारत आहे मी तुम्हाला. बँकेमध्ये काम करताना बँकेमध्ये कसं काम असते मला इतर लोकांना माहीतच असते किती म्हणजे टफ काम असते ते. आणि मी त्या डिपार्टमेंटला होते त्याच्यामुळे खूप म्हणजे असं यायचं. पण मला मेडिटेशनमुळे मी ते काम करायची. अच्छा. कारण काही लोक काम दिलं की रिटायरमेंट घेऊन घ्यायची, पण मी नाही घेतलं. मी म्हटलं नाही, तो याच्या आधीचा करत होता ना मी पण करेल. तर ते मला मेडिटेशन म्हणून ताकद मिळाली. मी जे अपॉर्च्युनिटी शिकवली ना ते बँकिंग मध्ये इतक्या हुशार लोकांनी जॉब सोडले, पण मी नाही सोडले कारण मी मेडिटेशन मध्ये होती ना. बरोबर बरोबर. आणि मला ते म्हणजे सांगायचं की बाबा हे बदलणे मला आहे. म्हणजे सगळं अनित्य अनात्मा आहे आणि बदललेवाला आहे. म्हणजे कोणतीच गोष्ट परमनंट नाहीये, बुद्ध सांगतात. आणि कोणती गोष्ट अशक्य नाहीये. हे मेडिटेशन मधून आपण मला ते तेवढी विल पॉवर मिळत जाते, तेवढा जो मानसिक आपला ताण कमी होतो, आपल्याला आंतरिक शक्ती मिळत जाते ध्यान साधनेमुळे. म्हणजे तुम्ही बँकिंग मध्ये जॉब करत होता तेव्हा देखील तुम्ही ध्यान साधना तुमची सातत्याने सुरू होती, त्याच्यामुळे तुम्हाला ती शक्ती मिळत होती. आणि जेव्हा हे आता तुम्ही 2 वर्ष झाले भिक्षुणी आपलं सामनेर झालेला आहात, तर ह्याच्यामध्ये कसं काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी? नाही, निगेटिव्ह तर काही नाहीच आहे याच्यामध्ये. कारण काय आहे की निगेटिव्ह मध्ये जर एकदा गेलं तर ती निगेटिव्ह इतकी आपल्याला खाऊन टाकते की आपल्याला पॉझिटिव्ह व्हायला खूप वेळ लागते. म्हणून जेव्हा आपल्याला निगेटिव्ह आली की आनापान करायचं, श्वासावर केंद्रित करायचं. राग आला तर श्वासावर केंद्रित करायचं. हे बुद्धाची शिकवण आहे. ओके. तर मग राग आल्यानंतर आपल्याला रागावरती कंट्रोल कसं केलं पाहिजे हे कसं सांगाल तुम्ही? रागावर कंट्रोल करायचं म्हणजे आपण शांत राहायचं आणि फक्त श्वासावर बघायचं. अच्छा, राग 2 आल्यानंतर मिनिटांमध्ये राग निघून जातो तुमचा. त्याच्यामध्ये काही असं वेळ लागत नाही तुम्हाला. कॉन्सन्ट्रेशन केलं की सगळं लक्ष इकडे जाते ना. म्हणजे म्हणजे आपण डोळे पण बंद करतो. आता समोरचा व्यक्ती जर आपल्याला काही हे करत असेल किंवा कोणाचा राग आहे तो दिसत नाही आपल्याला, कारण सगळे गुन्हा, सगळे जे अपराध आहे ते डोळेच करतात ना, है ना. तर डोळे बंद करायचे आणि श्वासावर हे करायचं. असं टीचिंग बुद्धांची आहे. तर 4 ब्रह्मविहाराबद्दल काही सांगू शकता? मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. म्हणजे तुम्ही मैत्री शिवाय तुम्ही हा धम्माचं पालन करूच नाही शकत. बरोबर. फर्स्ट मैत्री आहे. हा. मुदिता म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदात आनंद आणायला पाहिजे. तुम्ही सुंदर दिसत आहे ना, पण मी माझ्यापेक्षा ती सुंदर दिसते असं नाही म्हणायचं. ईर्ष्याभाव नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख मानणार पाहिजे. ही गोष्ट खूप लहान नाही आहे. ही म्हणजे आपण म्हणजे एक भाऊ भावाला पण नाही आपल्यापेक्षा चांगला बघू शकत. त्याचं घर मोठं आहे, माझं छोटं आहे असं नाही बघू शकत. पण ही भावना बुद्धिझमच्या मार्गावर आपण डेव्हलप करू शकतो. ही माझ्यामध्ये आहे. हो, बरोबर आहे ना. माझ्यामध्ये आलेली आहे. मला जर 1 कप चहा मिळाला तर आधी मी म्हणेन की दुसऱ्याला मी देऊ का, दुसऱ्याला मिळेल का. तर ही एक करुणा आणि मैत्री, ह्या 2 गोष्टी मी माझ्यामध्ये डेव्हलप केलेल्या आहेत. छान. पण आता आजकाल आपण सध्या पाहतो की खूपच जास्त ईर्ष्याभाव, जेलेसी, एक दुसऱ्यांचं जे चांगुलपणा आहे ते न पाहणे, तर त्याच्यामुळे काय होते की छोट्या छोट्या लेवलवरती का होईना क्राईम घडत आहे, चुकीच्या गोष्टी घडत आहेत, है ना. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की चोऱ्या होणं,
मर्डर होणं, म्हणजे कुठेतरी अशाही घटना घडत आहेत. तर कुठेतरी ह्या ज्या गोष्टी आहेत विकोपाला चाललेल्या आहेत पूर्णपणे, तर त्याला आपला बुद्ध धम्म कशा पद्धतीने सहकार्य करू शकतं, अशा प्रकारचा समाज डेव्हलप ह्या अपराधांना फक्त बुद्धिझम एकच असा उपाय आहे की जो यांना सगळ्यातून फक्त त्यांच्या मार्गावर आणि त्या लोकांच्या संपर्कामध्ये येऊन, एखादा जर चोर असला तर आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने नाही बघत ना, पण त्याच्याशी आपण मैत्री केली ना तर तो आपल्यासारखा होऊ शकतो, है ना, ऍज अ ह्युमन बिंग. की बरोबर. आपण जर त्याला चोरच म्हणत राहू किंवा बोलतच राहू तर तो नाही होणार दुरुस्त. पण त्याच्याशी आपण मैत्री करू, त्याला कारण विचारू, त्याच्याशी प्रेमाने राहू, तर तो आपला तोपणा सोडून देईल, असं माझं मत आहे. आणि असं बरेचसे घडतात. म्हणजे तो पण ओक्साबोक्सी होऊन रडू शकेल, त्यालाही भावना आहेत, मन आहे, रडला पाहिजे आपल्याकडे असा. आता बरेचशा मी विपश्यनाला जातात तर बरेचशा लहान लहान मुली माझ्यासोबत खूप शेअर करतात. अच्छा. की आम्हाला खूप समाजामध्ये खूप मानसिक त्रास होतो, घरचे लोक पण त्रास, सेक्स्युअल हॅरेसमेंट होतं, रडतात त्या अक्षरशः. म्हणजे बाहेरचे तर आहेतच पण घरचे लोक पण त्रास देतात बा. लहान मुलांचे पण मी इंटरव्ह्यू घेते, ते म्हणतात आमचे आई वडील खूप जास्त आमच्याकडनं अपेक्षा करतात, खूप त्रास देतात आम्हाला. असे अनुभव असा तर मग त्यांच्या आई वडिलांशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण थोडं त्यांचे निवारण करू शकतो, नाही का. बरोबर बरोबर. आणि म्हाताऱ्या लोकांना तर त्यांची तर खूपच गैरसोय येते की म्हातारे झाले तर त्यांना एक टाकाऊ वस्तू समजली, तर त्यांच्याकडे पण थोडंसं चांगल्या दृष्टीने बघितलं, त्यांच्याकडे थोडंसं बसलं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, त्यांना खूप बरं वाटते. त्यांच्याकडे पैसा असतो, सगळं असतं, पण 2 शब्द बोलणारे कोणी नसतात. तर हा पण एक धर्म आहे. बरोबर. हा मानव धर्म आहे, मानवतेचा. तर हा जर आपण स्वतःपासूनच सुरुवात केला तर आपल्याला खूप सुख मिळते आणि मग दुसरे पण शिकतात तसंच. सांसारिक जीवनामध्ये आपण बघतो की सेक्शुअल हॅरेसमेंटचे खूप सारे केसेस होतात महिलांसोबत. तर तसंच भिक्षुणी जीवन जगत असताना असं काही चॅलेंजेस येतात का, अशा काही समस्यांना तोंड द्यावं लागतं का भिक्षुणी जीवन? हा, येतात ना, कारण आपण कसं बरेचसे चॅलेंजेस येतात, कारण भिक्षू पण काय एक माणूसच असतो, भिक्षुणी पण एक स्त्रीच असतो. बरोबर. आणि बुद्ध म्हणतात की आसक्ती हे कधी पण येऊ शकते, म्हणजे हे जे आकर्षण कधी पण कोणत्या वेळात कोणाला पण होऊ शकते. ओके. आहे की नाही. त्याच्यामुळे कसं आता आधीचे जे भिक्षुणी होते ते जंगलामध्ये राहायचे, पण आता सगळे सोबत राहतात शहरामध्ये. तर त्याच्यामुळे याची शक्यता असते, पण ते स्वतःवर कंट्रोल करा, तेच आहे. त्याच्याशिवाय संयम ठेवल्याशिवाय काही, दुसऱ्याला आपण काही नाही म्हणू शकत, तो बघतो, पण आपण हे तर त्याच्याकडे बघितलेलं असते ना, आहे की नाही. आपण म्हणतो तो व्यक्ती माझ्याकडे बघतो, पण मग तुम्हाला कसं दिसलं की तो तुमच्याकडे बघताय, म्हणजे तुम्ही बघता, असं होऊन जाते ना ते. तर ते एकमेकाला ब्लेम करण्यापेक्षा एकमेकांनी सावरलेलं कधी पण चांगलं असते, असा अनुभव येतो. तर जसं आता बुद्धाने जे पंचशील दिलेले आहेत, हे पंचशील जे उपासक आहेत, भिक्षुणी, हे सगळ्यांनाच कशा पद्धतीने उपयुक्त राहू शकतात त्यांच्या जीवनामध्ये पंचशील? भिक्षुणींना तर आहेतच, पण उपासिकांना पण खूपच आवश्यक आहेत ते. कारण ते पंचशिलेचं पालन फक्त उपासकच नाही, सर्व मनुष्य आणि सगळ्या प्राण्यांसाठी ते लागू होत आहे. तर ते पंचशिलेचं पालन केलं तर माणूस, 5 शिलेचं पालन केलं तर ते माणूस चांगलाच होईल ना, तो आहे ना. तो प्राणी मात्राला हत्या नाही करणार, तो चोरी नाही करणार, काम वासनावर हे नाही करणार, दारू नाही पिणार, खोटं नाही बोलणार, तो व्यक्ती चांगलाच होईल की नाही. तर ते जर पालन केलं तर ते त्याच्यासाठी आहे. आणि पंचशिलेचं पालन करणं इतकं काय कठीण नाहीये, है ना. कठीण कसं असते, एखाद्याला आपण दान मागायला जातो, एखाद्या कंजूस व्यक्तीकडनं दान घेणं खूप कठीण असते, है ना. तसंच हे जे पालन करणं, तर जो करतो त्याला सोपं असते. आता तुम्ही MA केलं, पण दुसरे लोक BA म्हणजे करू नाही शकत, है ना. ते तसा प्रकार आहे. म्हणजे जे करू शकतात त्यासाठी सगळं सोपं आहे, कारण बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी सगळ्या व्यक्तींना तळागाळापासून तर वरच्या व्यक्तीला सोयीस्कर अशा दिलेल्या आहेत. ते 22 प्रयत्न बाबासाहेबांच्या पण तितक्या सोप्या आहेत आणि बुद्धांच्या आपल्याला कठीण आहे, आपण ते पाळत नाही म्हणून कठीण वाटते. बरोबर आहे, पाळत नाही म्हणून आपल्याला ते कठीण वाटते. तसं बुद्धाने 10 पारमिता आपल्याला ज्या दिलेल्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत त्या पारमिता, आणि त्या खरंच उपयुक्त आपल्याला उपासकांना राहू शकतात जर त्यांनी फॉलो केलं? फर्स्ट ती दान पारमिता आहे. दान पारमिता आहे. तर दान पारमितामध्ये ते त्यांना दान केल्याने आपला अहंकार जातो, है ना. किंवा आपण कोणाला मदत केली, तो आपल्या जवळच्या म्हणजे
स्वार्थ निस्वार्थाने जर दान केलं आपण तर आपला हे जातो. आणि धम्मामध्ये दान पारमितेला महत्त्व दिलेलं आहे बुद्धांनी सगळ्यात जास्त, है ना. कारण बाबा बुद्धा आपलं सम्राट होते, ते म्हणजे सम्राट होते, राजाचे राजा होते ते, हा, पण त्यांनी सगळं सोडून आले. तर ते काय आपलं फिक्स डिपॉझिट घेऊन नाही आले, बरोबर. है ना. त्यांना ते दानच मिळत गेलं ना. हा, हा. म्हणजे सम्राट अशोकांनी, हम्म, बिंबिसार सगळ्या राजांनी त्यांना दान दिलं आहे ना. हम्म. तर त्याच्यामुळे त्यांच्या अहंकार तर निघून गेला. कल्पोकल्प म्हणा किंवा 100 कल्पानंतरही त्यांचा निघून गेला तो. म्हणजे दान पारमिता पूर्ण करायची असेल आणि तर ते टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक जन्मामध्ये जर दान देत राहिलं तर ती बोधिसत्वाची जी क्वालिटी आहे ती डेव्हलप होते. आणि हा जन्म आपला मनुष्य याच्यामध्ये योनीमध्ये झालेला आहे ना, मनुष्याच्यामध्ये. हम्म, तर हा जन्म आपल्याला आपले सत्कर्म करायसाठी आहे. पूर्वजन्मामध्ये जे काही झालं असेल ते त्याची पूर्ती करायसाठी हा आपला जन्म झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा बुद्ध धर्म मिळालाय, तर आपले कर्म आपण बुद्ध धर्माच्या मार्गाने विकसित करायचे. तो बुद्धिझम मध्ये पण पुनर्जन्म असं काही आहे का? हो, पुनर्जन्म आहे ना. अच्छा. जसं आंब्याचं झाड असते, आंबा लागतो, गुई पडते, पुन्हा दुसरं झाड येते, पुन्हा आंबे येतात. तो पुनर्जन्म आहे. आपला जन्म होतो, मग मुलांचा जन्म होतो, मग त्यांच्या मुलांचा जन्म, हा पुनर्जन्मच आहे ना. पुनर्जन्म आणि प्रत्येक ह्याच्या जन्मामध्ये जसं आता जातक कथामध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यामध्ये जे बुद्ध आहेत, बोधिसत्व असतात प्रत्येक जन्मामध्ये, तर ते थोडक्यात सांगू शकाल आमच्या दर्शकांना? बोधिसत्व प्रत्येक याच्यामध्ये ते आपल्या पारमिता पूर्ण करत असतात. पारमिता पूर्ण करतात. ज्या 10 पारमिता आहे. आणि प्रत्येक जन्मामध्ये एक पारमिता की पूर्ण 10 पारमिता? पूर्ण 10 पारमिता. आणि बुद्धांनी ट्रिपल पारमिता केली आहे, 3दा 10 अशा केलेल्या. अच्छा. म्हणून ते सम्यक संबुद्ध म्हणतात. म्हणून ते सम्यक संबुद्ध म्हटले जातात. हा, त्यांना. तर असंच जर प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रत्येक जन्मामध्ये जर एक एक पारमिता पूर्ण करत जाईल तर तो देखील बोधिसत्व बनू शकतो, तो देखील अर्हंत या अवस्थेवर पोहोचू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय की पुण्य कर्म करत राहणे, कुशल कर्म करत राहणे, पुण्यकर्माचा संचय करत राहणे हे आवश्यक आहे. आणि टप्प्याटप्प्याने आपले जे कर्म आहेत ते कसे कुशल होतील, वाढत जातील, त्याकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं आहे. तर तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल आता शेवटचं जाता जाता? माझं दर्शकांना हेच म्हणणं आहे की बुद्धिझम आहे हा, बुद्ध धर्माला आपल्याला प्रसार करायचा. याला बुद्ध धर्म हा जो आहे हा म्हणजे आपल्यासाठी आहे. आपण बुद्ध धर्मासाठी नाही आहे की आपण बुद्ध धर्म जर आपण करू तर बुद्ध धर्म जिवंत राहील असं नाही आहे. आपण नाही मानलं त्याला तरी पण बुद्ध राहीलच, पण तो आपल्यासाठी किती उपयुक्त आहे ते म्हणजे सगळ्या लोकांनी जाणून घ्यायला पाहिजे की आपण याचा जर आपण अंगीकार केला आपल्या लाईफमध्ये तर आपल्याला किती सुख प्राप्त करू शकतो आणि किती म्हणजे आपण पुण्य संचय कुशल कर्म करू शकतो हे ह्याच्याबरोबर करते. हेच माझा संदेश आहे की सगळ्यांनी बुद्ध धर्माचा कारण बुद्ध धर्म तुमच्यासाठी आहे, तुम्ही बुद्ध धर्मासाठी नाही आहे. कारण तुम्ही मानू नका मानू, बरोबर, पण बुद्ध धर्म तर राहीलच ना, तो कुठे जाणार, तो स्टेबल आहे. बाबासाहेब पण स्टेबल आहेत, तुम्ही त्यांना मानू की नाही म्हणून त्यांच्या ज्या प्रतिज्ञा त्या पण स्टेबल आहेत. स्टेबल आपल्याला राहायचं आहे, आपल्याला समतेत राहायचं आहे, त्याचं पालन करायचं. बरोबर आहे. जसं आता तुम्ही बुद्धगयालाच राहता आणि आता बुद्धगयाला जे आंदोलन वगैरे पण झालेलं आहे, तर एक्झॅक्टली काय तुमचा तो अनुभव होता आंदोलनाचा? बुद्धगयामध्ये जे आंदोलन झालं त्याची जी पहिली मीटिंग झाली त्याच्यामध्ये मी सम्मिलित होती आणि ते 25 लोक भिक्षू भिक्षुणीचे नाव होते, त्याच्यामध्ये मी पण होते आणि मी सुरुवातीपासूनच त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व आहे. तिथे मी राहिलेली आहे त्यांच्यासोबत. आणि इथून 2 बसेस आम्ही घेऊन गेलो होतो 50-50 लोकांच्या. पुन्हा तिथे दान पारमिता दान वगैरे खूप सारं आम्ही तिथे परत आम्ही 2 दिवस हॉटेलमध्ये न जेवता आम्ही ते जेवण त्या आंदोलनामध्ये आम्ही दान दिलं. तिथे म्हणजे आमच्या उपासकांनी म्हणजे शारीरिक श्रम पण दिले, श्रमदान दिलं, धम्मदान दिलं आम्ही आणि अर्थदान दिलं, अन्नदान दिलं. तर दान पारमिता ही तुम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे पूर्ण केलेली आहे बुद्धगयामध्ये राहत असताना. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्या स्टुडिओला दिलेला आहात आणि अशाच एपिसोडसाठी आपण पुन्हा परत भेटूया. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. मंगल सगळ्यांचे मंगल. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. साधू साधू साधू.